नमस्कार. आज आपण 14 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या कालखंडातील ग्रहगोचराचा कालपुरुष कुंडलीच्या आधारे विचार करणार आहोत. हा कालखंड निवडण्याचे कारण म्हणजे या काळात काही अत्यंत महत्त्वाचे ग्रहबदल आणि परस्पर ग्रहयोग एकामागून एक तयार होत आहेत. 17 ऑगस्टला रवी सिंह राशीत प्रवेश करतो आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश करतो. त्यानंतर 2 सप्टेंबरला शुक्र तुळ राशीत जातो. त्यामुळे पुनर्वसू नक्षत्रात जातो. मंगळ पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतो आणि 7 सप्टेंबरला बुध कन्या राशीत प्रवेश करतो. विशेष म्हणजे 1 सप्टेंबर हा दिवस स्वतंत्रपणे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या दिवशी गुरु शनी, मंगळ शनी, बुध शनी, बुध मंगळ, बुध गुरु, मंगळ गुरु असे अनेक अंशात्मक संबंध एकाच दिवशी तयार होतात. म्हणून या काळाचे फलित एखादा एक ग्रह किंवा एखादा एक योग पाहून काढणे योग्य ठरणार नाही. आपल्याला ग्रह कुठे आहेत, कोणत्या तारखेला कोणता ग्रह राशी बदलतो, त्या बदलामुळे कोणता जुना संबंध संपतो आणि कोणता नवीन संबंध तयार होतो हे क्रमाने पाहावे लागेल. ग्रहयोग एखाद्या विशिष्ट घटनेचे नाव निश्चितपणे सांगत नाहीत. ते एखाद्या काळात कोणती क्षेत्रे अधिक संवेदनशील होतात, कोणत्या विषयांमध्ये संघर्ष वाढू शकतो आणि कोणत्या क्षेत्रात परिवर्तनाची शक्यता निर्माण होते याचे संकेत देतात. म्हणून आजचे विश्लेषण हे निश्चित घटना घोषित करण्यापेक्षा ग्रहयोगांनी सक्रिय केलेल्या जागतिक विषयांचा अभ्यास आहे. ज्या ग्रहस्थितीत वृषभ 14 ऑगस्टला आपण ज्या ग्रहस्थितीत प्रवेश करतो त्यात कर्क राशीत उच्च गुरु, मीन राशीतील शनी, मीन राशीतील मिथुन राशीतील मंगळ, कन्या राशीतील शुक्र, कुंभ राशीतील राहू आणि सिंह राशीतील केतू ही प्रमुख स्थिती आहे. कालपुरुष कुंडलीमध्ये कर्क चतुर्थ भाव आहे. भूमी, जनता, मातृभूमी, जनमानस, जलस्रोत आणि देशांतर्गत स्थैर्य हे चतुर्थ भावाचे विषय आहेत. मीन द्वादश भाव आहे. परदेश, महासागर, सीमा, व्यय, गुप्त हालचाली आणि पडद्यांमागील आंतरराष्ट्रीय प्रक्रिया हे द्वादश भावाचे विषय आहेत. कर्कस्थ उच्चर गुरुची मिनेतील शनिवर नववी दृष्टी आहे. गुरु धर्म, न्याय, ज्ञान, कायदा आणि मार्गदर्शनाचे तत्व आहे. शनी व्यवस्था, नियम, सीमा, शासन आणि न्याय अशा संस्थात्मक नियंत्रणाचे तत्व आहे. म्हणून या काळात आंतरराष्ट्रीय संघर्ष, सीमाविषयक प्रश्न किंवा संस्थात्मक तणाव यांना कायदेशीर, राजनैतिक किंवा संस्थात्मक चौकटीत आणण्याचे प्रयत्न वाढू शकतात. हा योग त्वरित शांतता निर्माण करतो असं मात्र नाही. गुरुची संरक्षणात्मक आणि न्यायात्मक स्वभाव असला तरी शनी प्रक्रिया संथ हळुवार करतो. म्हणून चर्चा, मध्यस्थी, करार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नियम यांना महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. कर्क आणि मीन या दोन्ही जलराशी असल्यामुळे जलसंपदा, समुद्रकिनारी प्रदेश, पर्यावरण आणि जलसुरक्षा हे विषय या काळात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मिथुन येथील मंगळ आणि कन्या राशीतील बुध यांचा परस्पर संबंध आहे. मिथुन तृतीय भाव, दळणवळण, माध्यमे, वाहतूक, माहिती आणि तांत्रिक संपर्क, तर कन्या षष्ठ भाव आहे. रोग, सेवा, कामगार, कर्ज, संघर्ष आणि सार्वजनिक आरोग्य.
म्हणून आरोग्य व्यवस्था, सेवा क्षेत्र, वाहतूक, कामगार आणि तांत्रिक दळणवळण या क्षेत्रांमध्ये तणावाचे संकेत दिसतात. इथं एखाद्या विशिष्ट रोगाची निश्चित भाकीत करणे योग्य नाही, परंतु आरोग्य व्यवस्था, औषध निर्मिती, सेवा साखळी, कामगार प्रश्न आणि तांत्रिक पायाभूत व्यवस्थेवरील दबाव या काळात महत्त्वाचा ठरू शकेल. याच वेळी मंगळ आर्द्रा नक्षत्रात आणि राहू धनिष्ठा नक्षत्रात आहे. मंगळ आर्द्रेत म्हणजे राहूच्या नक्षत्रात, राहू धनिष्ठेत म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात. म्हणजे मंगळ आणि राहू यांच्यात नक्षत्राधिपती परस्पर संबंध आहे. परिवर्तन योग आहे. नक्षत्र परिवर्तन योग आहे. हा संबंध 14 ऑगस्टच्या प्रारंभिक ग्रहस्थितीपासूनच महत्त्वाचा आहे. मात्र मंगळ 2 सप्टेंबरला पुनर्वसू नक्षत्रात गेल्यावर हा विशिष्ट नक्षत्राधिपती परस्पर संबंध संपतो. त्यामुळे 14 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हा मंगळ राहू नक्षत्रीय संबंधांचा स्वतंत्र सक्रिय टप्पा मानावा लागेल. 17 ऑगस्टला रवी सिंह राशीत प्रवेश करतो. सिंह ही कालपुरुषाचा पंचम भाव आहे. पंचम भाव नेतृत्व, राजसत्ता, निर्णय क्षमता, जनमानसावर प्रभाव, सर्जनशीलता आणि सट्टात्मक वित्त यांच्याशी संबंधित आहे. रवी स्वतः सिंहेचा स्वामी असल्यामुळे सत्ता आणि नेतृत्वाचा विषय अधिक स्पष्टपणे पुढे येतो. 17 ऑगस्टला सिंह प्रवेश स्वतंत्ररित्या पडताळलेला आहे. परंतु येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी, सिंह राशीत केतू आधीपासूनच आहे. म्हणून 17 ऑगस्ट पासून हा केवळ रवीचा सिंह प्रवेश नाही, हा रवी केतूचा संबंधांचा सक्रिय टप्पा आहे. केतू वियोग, छेदन, अस्पष्टता, गूढता, भ्रमनिरास आणि बाह्यावरण दूर होण्याचे तत्व दर्शवतो. त्यामुळे जागतिक नेतृत्व, सत्ता केंद्रे, राष्ट्रप्रतिष्ठा किंवा एखाद्या महत्त्वाच्या नेतृत्व निर्णयाशी संबंधित पूर्वी न दिसलेला भाग समोर येणे, प्रतिमेत अचानक बदल होणे किंवा नेतृत्वावर अनपेक्षित दबाव निर्माण होणे अशी शक्यता या काळात वाढते. आणि या सिंहेतल्या केतूच्या समोर कुंभेत राहू आहे. म्हणजे कालपुरुषाच्या पंचम एकादश अक्षावर राहू केतूची धुरी आधीपासूनच सक्रिय आहे. कुंभ एकादश भाव मोठ्या संस्था, समूह, नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक सामाजिक आर्थिक जाळे. त्यामुळे एका बाजूला सत्ता आणि नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला समूह, नेटवर्क आणि आधुनिक तंत्रज्ञान असा संघर्षात्मक अक्ष तयार होतो. 17 ते 21 ऑगस्ट यांचा केंद्रबिंदू रवी केतू आहे. 22 ऑगस्ट नंतर त्यात बुधाची भर पडणार आहे. 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश करतो. त्यामुळे सिंह राशीत रवी, बुध आणि केतू हे 3 ग्रह एकत्र येतात. बुधाचा सिंहेतला प्रवेश 22 ऑगस्टला, कन्या प्रवेश 7 सप्टेंबरला असल्याने स्वतंत्र पंचांग स्तोत्रातही दिले आहे. आता या योगाचे स्वरूप बदलते. रवी म्हणजे सत्ता, बुध म्हणजे माहिती, गणना, व्यापार, डेटा, संचार आणि तंत्रज्ञान. केतू म्हणजे गुप्तता, तुटकपणा, भ्रमनिरास आणि बाह्य आवरणाचा भंग. आणि या तिघांच्या समोर कुंभेतील राहू आहे. म्हणून सत्ता, माहिती आणि तंत्रज्ञान यांचा संबंध आता राहूच्या असामान्य आणि अनिश्चित स्वरूपाशी जोडला जातो. यातून डिजिटल माध्यमे, माहितींचे नियंत्रण, AI, सायबर क्षेत्र, प्रचार, प्रतिप्रचार, तांत्रिक माहितीचा गैरवापर आणि अचानक समोर येणारी माहिती हे विषय अधिक संवेदनशील होऊ शकतात. राहूची मंगळावरती दृष्टी असल्यामुळे, पंचम दृष्टी असल्यामुळे हा विषय केवळ माहितीपुरता राहत नाही. मंगळ मिथुनेत आहे, म्हणजे तंत्रज्ञान, संचार,
माध्यमे, नेटवर्क आणि रणनीती या क्षेत्रांना कृतिशील आणि संघर्षात्मक स्वरूप मिळते. त्यामुळे AI, ड्रोन, सायबर युद्ध, डिजिटल युद्धनीती, अंतराळ तंत्रज्ञान आणि स्वयंचलित तांत्रिक साधनांचा आक्रमक वापर या विषयांचा विचार इथे करावा लागतो. 27 ऑगस्टच्या आसपास रवी आणि बुधाची युती अधिक ठळक होते. रवी बुध युतीमुळे सत्ता आणि माहिती एकत्र येतात, परंतु केतू त्याच राशीत असल्यामुळे माहितीच्या बाह्य स्वरूपापेक्षा तिच्या मागील लपलेला भाग अधिक महत्त्वाचा ठरतो. आणि समोर राहू असल्यामुळे डिजिटल नेटवर्क, तंत्रज्ञान आणि माहिती प्रणालीचा प्रभाव वाढतो. याचा राजकीय अर्थ असा होऊ शकतो की मोठ्या राष्ट्रांच्या नेतृत्वांवर माहितीविषयक दबाव, प्रतिमाविषयक संकट, डिजिटल प्रचार किंवा पूर्वी न दिसलेला राजकीय तपशील समोर येण्याची शक्यता वाढते. याचाच अर्थ आर्थिक विस्तार पंचम भावामुळे बाजाराकडे जातो. याचा रविबुध आणि निर्णय आणि माहिती, राहू म्हणजे असामान्य बाजार मानसशास्त्र आणि डिजिटल नेटवर्क, केतू म्हणजे भ्रमनिरास किंवा लपलेल्या विसंगतीचे प्रकटीकरण. त्यामुळे शेअर बाजार, डिजिटल चलन, क्रिप्टो आणि तांत्रिक वित्तीय क्षेत्रात अनपेक्षित चढउतार किंवा माहितीमुळे निर्माण होणारी अस्थिरता हा विषय या टप्प्यात महत्त्वाचा ठरतो. आता आपण या संपूर्ण कालखंडातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येत आहोत. 31 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत ग्रहांमधील अंशात्मक संबंध अत्यंत घनदाट होतात. विशेषतः 1 सप्टेंबर हा दिवस लक्षात घेण्यासारखा आहे. 1 सप्टेंबरला गुरु आणि शनी यांच्यात 120 अंशाचा संबंध तयार होतो. त्याच दिवशी मंगळ आणि शनी 90 अंशावर येतात. बुध आणि शनी 150 अंशावर येतात. बुध आणि मंगळ 60 अंशावर येतात. बुध आणि गुरु 30 अंशावर येतात आणि मंगळ व गुरु 30 अंशावर येतात. हे सर्व संबंध 1 सप्टेंबरला स्वतंत्र वेळांवर अचूक होतात. यामुळे 1 सप्टेंबरला प्रत्येक योग वेगळा पाहण्यापेक्षा या सर्व ग्रहांचा संयुक्त प्रभाव पाहणे अधिक योग्य ठरेल. गुरु शनी संबंधामुळे संस्था, कायदा, प्रशासन आणि दीर्घकालीन निर्णयाचा विषय पुढे येतो. मंगळ शनी 90 अंशामुळे कृती आणि नियंत्रण यांच्यात संघर्ष निर्माण करतो. बुध आणि शनी 150 अंशामुळे माहिती, तंत्रज्ञान आणि प्रशासन यांच्यात विसंगती किंवा समायोजनाची आवश्यकता निर्माण होते. बुध आणि मंगळ 60 अंशामुळे माहिती, कृती यांचा थेट संबंध निर्माण करतो. बुध आणि गुरु संबंधामुळे माहिती, कायदा, अर्थव्यवस्था आणि निर्णय यांचा संबंध तयार होतो. मंगळ गुरु संबंधामुळे कृतीला विस्तार आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम करण्याची क्षमता मिळते. म्हणून हा एकच दिवस पाहिला तर असे म्हणता येईल, माहिती, निर्णय, कृती आणि संस्थात्मक प्रतिक्रिया ही संपूर्ण प्रक्रिया एकाच वेळी सक्रिय होते. यात मंगळ शनी हा सर्वाधिक तणावपूर्ण घटक आहे. मंगळ वेग, आक्रमकता आणि कृती देतो. शनी नियंत्रण, मर्यादा आणि प्रतिबंध देतो. म्हणून तांत्रिक व्यवस्था, वाहतूक, सायबर क्षेत्र, प्रशासन किंवा आंतरराष्ट्रीय रणनीतीमध्ये कृती विरुद्ध नियंत्रण असा संघर्ष दिसू शकेल. आणि याच वेळी बुध मंगळाशी अनुकूल संबंधात असल्यामुळे माहिती थेट कृतीत रूपांतरित होऊ शकेल. म्हणून 1 सप्टेंबर हा केवळ संघर्षाचा दिवस नाही, तो निर्णय, माहिती, तांत्रिक कृती आणि संस्थात्मक नियंत्रण यांचा परस्पर संघर्षाचा दिवस आहे. याच काळात शुक्र कन्येतून तूळ राशीत प्रवेश करतो. 2 सप्टेंबरला शुक्र तूळ राशीत जातो. यामुळे मंगळाची कन्या राशीतील शुक्रावर असलेली चतुर्थ दृष्टी संपते. म्हणजे 14 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर आरोग्य, सेवा, कामगार, कर्ज आणि संघर्ष यांच्याशी जोडलेल्या
शुक्राचा षष्टभावीय संदर्भ अधिक ठळक होतो. 2 सप्टेंबर नंतर शुक्र स्वतःच्या तूळ राशीत जातो, म्हणून त्यानंतर व्यापार, करार, आर्थिक संबंध, राजनैतिक संतुलन आणि भागीदारी यांना अधिक महत्त्व मिळते. याच दिवशी मंगळ पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतो. त्यामुळे मंगळ राहूचा आधीचा आर्द्रा नक्षत्राधिपती परस्पर संबंध संपून जातो. म्हणजे 2 सप्टेंबर हा प्रत्यक्षात 2 ग्रहांच्या विषयांमध्ये बदल घडवणारा दिवस आहे. शुक्र कन्येतून तुळेत जातो, मंगळ आर्द्रेतून पुनर्वसूत जातो. त्यामुळे आधीच्या आरोग्य सेवा, कर्मचारी संघर्ष आणि मंगळ राहूचा तीव्र नक्षत्रीय संबंध यांची तीव्रता बदलते. 3 सप्टेंबरला गुरु आश्लेषा नक्षत्राच्या पुढील चरणामध्ये प्रवेश करतो. यामुळे गुरुच्या कर्क राशीतील स्थितीचे सूक्ष्म नक्षत्रीय स्वरूप बदलते, परंतु त्याचा शनीवरील नवम दृष्टीचा मूलभूत राशी संबंध कायम राहतो. त्यामुळे गुरु शनी संबंधाला मूलभूत अर्थ बदलत नाही. संस्था, कायदा, मध्यस्थी आणि दीर्घकालीन निर्णय यांचा विषय सुरूच राहतो. परंतु आता 6 सप्टेंबरला रवी आणि शनी यांच्यात 150 अंशाचा संबंध तयार झाल्यामुळे, रवी सिंहेत आणि शनी मीनेत असल्यामुळे हा षडाष्टक राशी संबंध तयार होतो. रवी सत्ता आणि नेतृत्व, शनी न्यायिक संस्था आणि नियंत्रण. त्यामुळे नेतृत्व आणि संस्थात्मक व्यवस्था यांच्यात ताण वाढतो. आणि सिंहेत केतू असल्यामुळे रवीच्या सत्ता तत्वाला केतूचा वियोग, अस्पष्टता आणि भ्रमनिरासाचा घटक जोडला जातो. म्हणून हा केवळ सरकार विरुद्ध संस्था असा प्रश्न नाही, तर नेतृत्वाच्या निर्णयामागील वास्तविकता, माहितीची पूर्णता, अधिकृत भूमिका आणि संस्थात्मक तपासणी यांच्यातील फरक समोर येण्याची शक्यता वाढते. याच कालखंडात बुध अजून सिंहेत आहे, म्हणून रवी बुध केतू हा समूह शनीच्या षडाष्टक संबंधात आहे. बुधामुळे माहिती आणि दस्तऐवजांचा विषय जोडला जातो. केतूमुळे त्या माहितीतील लपलेल्या किंवा तुटलेला भाग आणि शनीमुळे तपासणी आणि नियम आणि संस्थात्मक प्रतिक्रिया. म्हणून 3 ते 6 सप्टेंबर या काळात घटना घडण्यापेक्षा घटनेमागील माहिती आणि संस्थात्मक जबाबदारी तपासण्याकडे जाणारा टप्पा म्हणून पाहता येईल. 7 सप्टेंबरला बुध सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करतो. हा या संपूर्ण कालखंडातील अत्यंत महत्त्वाचा बदल आहे, कारण आता सिंहेतील रवी बुध केतू हा समूह तुटतो. बुध सिंहेतून बाहेर पडतो आणि कन्या राशीत प्रवेश करतो. कन्या बुधाची स्वतःची आणि उच्चत्वाची रास आहे. म्हणून बुधाचे विश्लेषण, गणना, लेखा, दस्तऐवज, डेटा, तांत्रिक परीक्षण आणि दोष शोधनाचे तत्व अधिक प्रभावी होते. 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत मुख्य प्रश्न होता, सत्ता कोण नियंत्रित करते, माहिती कोणाच्या हातात आहे, तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी होतो आहे. परंतु 7 सप्टेंबर नंतर प्रश्न बदलतो. माहिती खरी आहे का, हिशोब कुठे चुकला, डेटामध्ये काय दडलं आहे, दस्तऐवज काय सांगतात, तांत्रिक त्रुटी कुठे आहेत आणि संस्थात्मक जबाबदारी कोणाची आहे. कन्येतील बुध मीनेतील शनीशी समसप्तक राशी संबंध निर्माण होतो. त्यामुळे आता माहिती थेट नियमन, तपासणी आणि न्यायिक प्रक्रियेशी जोडली जाते. हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 22 ऑगस्ट नंतर सिंह बुध केतू आणि राहूच्या अक्षात होता. 7 सप्टेंबर नंतर बुध या अक्षातून बाहेर पडून कन्येत गेला. त्यामुळे प्रकटीकरणापासून परीक्षणाकडे आणि माहितीच्या संघर्षातून माहितीच्या तपासण्याकडे अशी ग्रह परिस्थितीची दिशा बदलते. 7 ते 16 सप्टेंबर हा त्यामुळे लेखापरीक्षण, तांत्रिक तपासणी, आर्थिक दस्तऐवज, नियामक प्रश्न आणि संस्थात्मक प्रतिक्रिया यांसाठी संवेदनशील टप्पा ठरतो. 11 सप्टेंबरच्या आसपास बुध शुक्र संबंध तयार होतो. त्यामुळे कन्येतील बुध आणि तुळेतील शुक्र यांचा संबंध व्यापार, आर्थिक व्यवहार, करार, वित्तीय दस्तऐवज आणि
आर्थिक संतुलन यांच्याशी जोडला जाऊ शकतो. 13 सप्टेंबरला रवी उत्तर फाल्गुनीत प्रवेश करतो. 15 सप्टेंबरच्या आसपास रवी आणि मंगळ यांच्यात 60 अंशाचा संबंध तयार होतो. त्यामुळे या कालखंडाच्या शेवटच्या भागात निर्णय क्षमता आणि कृती यांचा संबंध पुन्हा सक्रिय होतो. म्हणून 7 ते 16 सप्टेंबर हा पूर्णपणे निष्क्रिय काळ नाही, उलट आधी निर्माण झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण, तपासणी आणि कृतीकडे रूपांतर होण्याचा टप्पा आहे. आता या संपूर्ण ग्रहस्थितीतून एक विशेष आधुनिक विषयाकडे पाहूया. डिजिटल वित्त, क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन हा वृषभ आणि कालपुरुषाचा द्वितीय भाव. वृषभ हा कालपुरुषाचा द्वितीय भाव. धन, मूलव्यवस्था, संपत्ती, चलन आणि संसाधने. वृषभेतील हर्षल आधुनिक ज्योतिषानुसार अचानक आर्थिक परिवर्तन, विद्यमान वित्तीय व्यवस्थेतील धक्का आणि तांत्रिक आर्थिक क्रांतीचे संकेत देतो. त्यावर मीनेतील शनीचा प्रभाव असल्यामुळे जुन्या आर्थिक व्यवस्थेवर नियमन आणि नियंत्रण किंवा पुनर्रचनेचा दबाव येऊ शकतो. दुसरीकडे कुंभेतील राहू आधुनिक डिजिटल नेटवर्क आणि तांत्रिक समूह व्यवस्थेशी जोडला जातो. मिथुनेतला मंगळ तांत्रिक संचार आणि आक्रमक डिजिटल कृती दाखवतो. 14 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत मंगळ आर्द्रा आणि राहू धनिष्ठा या परस्पर नक्षत्राधिपती संबंधात होता आणि 22 ऑगस्ट पासून सिंहेत रवी बुध केतू सक्रिय होते. म्हणजे सत्ता, माहिती, डिजिटल वर्क नेटवर्क, आर्थिक मूल्यव्यवस्था आणि तांत्रिक कृती हे सर्व एकाच ग्रहकथेत येतात. त्यात 1 सप्टेंबरला मंगळ शनी अंशात्मक तणाव निर्माण करतो आणि 7 सप्टेंबरला बुध कन्येत प्रवेश करतो. म्हणून या संपूर्ण साखळीचा आधुनिक आर्थिक अर्थ असा काढता येतो की डिजिटल वित्तीय क्षेत्रात एखादी पूर्वी दुर्लक्षित राहिलेली तांत्रिक त्रुटी, आर्थिक विसंगती, गैरव्यवहार किंवा नियामक समस्या चर्चेत येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे बिटकॉइन किंवा मोठ्या क्रिप्टो व्यवस्थेशी संबंधित एखाद्या मोठ्या आर्थिक अथवा तांत्रिक अनियमिततेचे प्रकटीकरण हा या ग्रहस्थितीत विचार करण्यासारखा संभाव्य विषय आहे. पण एक मर्यादा स्पष्ट ठेवली पाहिजे. ग्रहयोग बिटकॉइनमध्ये अमुक दिवशी अमुक घोटाळा होईल असं सांगत नाहीत. परंतु जेव्हा आर्थिक मूल्यव्यवस्थेचा वृषभ, आधुनिक तंत्रज्ञानाचा कुंभ, माहितीचा आणि मिथुन सत्ता आणि सट्टात्मक वित्ताचा सहतपासणीशी, कन्या आणि संस्थात्मक नियंत्रणाचा मीन हे सर्व परस्पर संबंधात येतात, तेव्हा डिजिटल वित्तीय क्षेत्र घटनात्मक दृष्ट्या संवेदनशील होते. म्हणून हा विषय दुर्लक्षित करता येणार नाही. तर या संपूर्ण ग्रहस्थितीकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. हा कालखंड केवळ एका क्षेत्रातील घटना पाहण्याचा नाही, तर सत्ता, माहिती, तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवस्था आणि संस्थात्मक नियंत्रण यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्याचा काळ आहे. ग्रहस्थितीमध्ये एका बाजूला राहू, केतू, मंगळ आणि हर्षल यांच्याकडून अचानकता, तांत्रिक परिवर्तन, गुप्तता आणि विद्यमान व्यवस्थेतील धक्क्यांचे संकेत दिसतात. तर दुसऱ्या बाजूला गुरु आणि शनी कायदा, संस्था, नियंत्रण, जबाबदारी आणि व्यवस्थात्मक प्रतिसाद यांचा आधार देतात. त्यामुळे या कालखंडात कोणतीही मोठी जागतिक घटना केवळ तिच्या बाह्य स्वरूपावरून न पाहता तिच्या मागील तांत्रिक, आर्थिक आणि राजकीय आणि संस्थात्मक प्रक्रिया समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवस्था ज्या वेगाने बदलत आहेत, त्या तुलनेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हा या ग्रहस्थितीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्योतिषशास्त्राचे कार्य एखाद्या घटनेचे नाव आधीच ठरवणे नाही. ग्रहयोग कोणत्या काळात कोणते विषय घटनात्मक दृष्ट्या
संवेदनशील होतात याचे संकेत देतात. त्या संकेताची प्रत्यक्ष घटनांशी सांगड घालणे हीच ज्योतिषीय संशोधनाची खरी कसोटी आहे. म्हणून 14 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालखंडाकडे आपण केवळ भविष्यवाणी म्हणून न पाहता गोचर आणि प्रत्यक्ष जागतिक घटनांचा, परस्पर संबंधांचा एक अभ्यास कालखंड म्हणून पाहूया. या काळात प्रत्यक्षात कोणत्या घटना घडतात आणि त्यांचे ग्रहस्थितीशी किती अचूक साम्य आढळते, हेच या विश्लेषणाची पुढील खरी कसोटी असेल. धन्यवाद.